म्हणा आता पोरीनं उत्तर द्या सगळ्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती बाजू मी घेतो पोरांची. धोका पोरं का देत नाही? मिळतच नाही कधी ते मिळाली तर धोका देते ना. आता पोरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देणार नाही पण दिला, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणला? मला सांगून काय करता? तुम्ही आईला सांगणार नाही, बापाला सांगणार नाही, भावाला सांगणार नाही, पण मैत्रिणीला सांगितल्याशिवाय राहणार नाही. आता ही जी पोरगी आहे, ही पोरगी भुपाळी आहे, हे काय का बरं, आणि ती राहायला कुठं या गावात, आणि ती आधी वयात आल्यामुळं पोरीनं त्या पोरीचं लग्न करायचं ठरलं. तर पूर्वी असा नियम होता मुलीनं, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही, पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पोरीनं झक मारल्यामुळे काही बोलता येत. आता ही पोरगी आली लग्नाला, कोण? अरे बोला ना, भुपाळी, आणि तिचं करायचं लग्न ठरलं. पण बाप म्हणला पोरगी दुसऱ्या गावात द्यायचीच नाही, याच गावात द्यायची, गावातल्या गावात. आणि गावात नवरदेव पाहिला काम लय किचकट आहे बरं का. नवरी कोण आहे? भुपाळी, आणि तिला नवरा कोण पाहिला? काम. आणि तरुण पोरं पुरी ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला की तो डोळ्या वाटे बाहेर पडतो. हे काय काय नाही, बेडूक आहे बेडूक. कोणत्या घराला 33% दिले हात प्रश्न. बस चोपदार पुढे अरे म्हणा तिकडं काय झालं? चोपदार ते काय नाही, काय तुम्ही बस मी करतो बरोबर. काहीच नाही, काहींना बसायला जागा होत नाही, मी ते साप साप त्या बसले विठाला विठाल. आता कीर्तनाचं करून तुम्हाला बाहेर नाही लागला, एक रे निर्वाज आतून लागलाय. आता फिट बसलो. आता नवरी कोण झाली? भुपाळी, करेक्ट. नवरा कोण झाला? काम. आणि पोरांना सांगत होतो नीट आहे का पोरांना? काम पोरं नीट आहे का? शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनक पाठवलं जातं, आणि मनन डोळा एकत्र आला की माणसाची 10 इंद्रिय खवळतात. आणि 10 इंद्रिय जर खवळले तर विद्वान माणूस सुद्धा चुकीची भूमिका घेतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, इथं ज्ञानेश्वरी गाथा चालत नाही. इंद्रिय खवळले का कार्यक्रम झाला, आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली त्याच्यात काही देईल नाही. बरेच लोक म्हाताऱ्या माणसाला म्हणतात त्याला कशाला बायको पाहिजे, चुकीचं आहे, ते करू दे त्याला बायको, तो फक्त वयानं दमलाय. मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलला, त्याला 7 कारण आहे का? किती कारण? 7. एक कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही,
कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. तुम्ही पुरींचा अभ्यास करा या 4 वर्षात. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. ध्यानात ठेवा, पोरगी प्रेम करताना हुशार पोरावर कधीच करू शकत नाही. असं जगात घडणार नाही का पोरगी हुशार पोराच्या नादी लागली. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री, बगलात गुळ शिल्या. आणि काम काय करतोय, हिरीवरच्या मोठी चुरीतोय, किबली चुरीतोय, किबली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटमा त्याला खायला नाही आणि त्याच्यावर ही प्रेम करायला जायचं. दरिद्री नाही तर बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रूप पडताय उठतो, प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय निवडा, प्यार क्या होता है तो कांद्याचं उडेल औषध घेताय पिओ. इंद्रीकर बोलला का राग येतो, वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. आकलीचा पत्ता नाही. भंगार पोरांच्या नादी लागायचं. कारवा म्हणे त्यानं मला कुल्फी चालली आणि त्याला मला रस पाडला. म्हणजे ते चोऱ्या करते, ते चुकेल तंबाखू वाळून खाते. तू त्याच्या प्रेमात पडली, तुला भेजेबीजे आहे का? आणि सगळ्या पागल होणाऱ्या पोरी 12वीच्या पुढे नाही, 12वीच्या पुढची पोरगी कंट्रोल होते. तिला अकलीचा भाग येतो. पण 9वी 10वी आणि 11वी फेर गंमत. पोरीनं खरंय का खोटं आहे? आता हे मी बोललो असतो तर तो नसते मुलींच्या भावना दुखवल्या. आता मी नाही बोलत, पोरीने खरं दुखवते. हो, आणि नवरा मिळाला तुला कोणता? बस फिट बसलं कीर्तन, आता लागला करंट. नवरी कोण आहे? गोपाल. नवरा कोण आहे? आणि तो काम नवरा कसं माहितीये तुम्हाला? धडक मारी शंकरा, धडक मारी शंकरा.
जाग्यावर थोडी हालत जा जाग्यावर असं म्हणजे आम्हाला इकडे फुरती येईन तुम्हाला पाहिलं गेलं बाबा नवरा नवरी झाली बस फिट बसली की नवरा झाला काम आता त्या नवऱ्याची आई हिची कोण होईल सासू आणि सासू कोण आहे माहिती तुम्हाला वासनावर घाला गाली काही लगेच क्लिप करते